भाऊबीजला भावाने साडी दिली आणि मध्यरात्री त्याच साडीतून आवाज. भयावह प्रकार. कपाट उघडताच पायाखालची जमीन सरकली. त्या दिवशी गावात एक वेगळाच उत्साह होता. भाऊबीजचा सण असल्यामुळे प्रत्येक घरात आनंद, गडबड आणि प्रेमाचं वातावरण होतं. शेवतीवाडी हे गाव जरी छोटं असलं तरी सण साजरा करण्याची त्यांची पद्धत मोठ्या शहरांनाही लाजवेल अशी होती. मयूरच्या घरातही तसाच आनंद ओसंडून वाहत होता. सकाळपासून घरात गोडधोड पदार्थ बनत चालले होते. अंगणात रांगोळी काढलेली होती आणि घरभर सुगंध दरवळत होता. मीनू, त्याची लाडकी बहीण, नवीन कपड्यात खूप खुश दिसत होती. मयूरने दिवसभर काम आटोपून संध्याकाळी घरी प्रवेश केला. त्याच्या हातात एक पॅकेट होतं. मीनूच्या चेहऱ्यावर कुतूहल आणि आनंद एकाच वेळी दिसत होता. त्याने हसत ते पॅकेट तिच्या हातात दिलं. भाऊबीजची भेट असं म्हणताच मीनूने ते पटकन उघडलं आणि आतून बाहेर आली एक गडद लाल रंगाची सुंदर साडी. त्या साडीचे काठ सोन्याच्या जरीने चमकत होते. दिव्याच्या प्रकाशात ती अगदी ज्वाळेसारखी भासत होती. मीनू इतकी खुश झाली की तिने लगेच ती साडी अंगावर घेतली. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून जेवण केलं, गप्पा मारल्या, हसत हसत वेळ घालवला. त्या रात्री घरात फक्त आनंद आणि समाधान होतं. रात्र वाढत गेली. एक एक करून सगळे झोपायला गेले. घरात शांतता पसरली. बाहेर फक्त कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. पण मध्यरात्री काहीतरी वेगळं घडलं. अचानक मीनूची झोप उडाली. तिला एक विचित्र आवाज ऐकू आला. खडखड, खरखर. तिने डोळे उघडले. खोलीत अंधार होता. तिने कान देऊन पुन्हा ऐकलं. तो आवाज कपाटाच्या दिशेने येत होता. तिचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. तिने घाबरून मयूरला उठवलं. कपाटात काहीतरी आहे, ती थरथरत म्हणाली. मयूरने टॉर्च घेतला आणि हळूहळू कपाटाजवळ गेला. त्याने दरवाजा हलकाच उघडला आणि त्याने पाहिलं. ते पाहून त्याच्या अंगावर काटा आला. ती लाल साडी स्वतःहून हलत होती. घरात कुठलाही वारा नव्हता. खिडक्या बंद होत्या. तरीही साडी जणू जिवंत असल्यासारखी हलत होती आणि त्यातून तोच खरखर आवाज येत होता. इतक्यात अचानक वीज गेली. संपूर्ण घर काळोखात बुडालं. त्या अंधारात साडीची सोन्याची काठ हलकी चमकत होती आणि ते दृश्य आणखी भयानक वाटत होतं. मीनू किंचाळली. घरातले सगळे जागे झाले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ही साडी साधी नाही, कुणीतरी हळू आवाजात म्हणालं. गावात दुसऱ्या दिवशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. कुलकर्णीच्या घरात साडीमध्ये भूत आलंय अशी चर्चा सुरू झाली. काही लोकांनी तर त्या घराजवळ जाणंही टाळलं. भीतीचं सावट संपूर्ण परिसरात पसरलं. पण काही लोकांना हे सगळं संशयास्पद वाटत होतं. शेवटी पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलीस आले. त्यांनी घराची तपासणी सुरू केली. प्रत्येक कोपरा, प्रत्येक वस्तू बारकाईने पाहिली. कपाटाजवळ पोहोचल्यावर त्यांना काहीतरी वेगळं दिसलं. जमिनीवर माती साचलेली होती. इथे काहीतरी आहे, एका पोलिसाने सांगितलं. त्याखाली लाकडी फडकूट उचललं आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन उचलली. त्याखाली एक बोगदा होता. तो थेट कपाटाच्या खाली होता आणि सगळं रहस्य उघड झालं. त्या रात्री साडी हलत नव्हती, ती हलवली जात होती. भूत नव्हतं, ते चोर होते. त्या बोगद्यातून 4 चोर घरात शिरले होते. त्यांनी कपाट हलवून साडी हलत असल्याचा भास निर्माण केला आणि भीतीचा फायदा घेत घरातील दागिने आणि पैसे चोरून नेले. सगळ्यांना जे भूत वाटत होतं, खरं तर ते माणसाचं चालाक डोकं होतं. त्या रात्रीची भीती मात्र मीनूच्या मनातून कधीच गेली नाही, कारण तिने जे पाहिलं ते तिच्यासाठी कायमचं भयानक स्वप्न बनून राहिलं.